दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. संसार हाच एक महाभयंकर महापूर आहे. त्यात अगणित जलचर आहेत. तेथे विषारी कालसर्प चावण्यासाठी वर चढून येत आहेत. अशा ममता या मगरी शरीराला खेचून त्याचे तुकडे तुकडे करून दुःखाच्या सांदी कोपऱ्यात नेऊन टाकत आहेत. अहंकार रूपी भली मोठी मगर पाताळातच खेचत आहे. त्यांच्यापासून या गरीब बिचाऱ्या मानवाला कोण बरे वाचवणार? एवढेच नव्हे तर वासनारूपी धामीन गळ्याला वेडा घालून विष ओकत आहे. मानव माझे माझे म्हणत प्रपंचाचे ओझे घेऊन बडत असला तरीही कुलाभिमानाने अहंकार काही सोडत नाही. त्यातच अज्ञान भ्रमरूपी अंधकार झाला आहे. त्यातच अभिमान रूपी चोर लुटत आहेत. गर्वाचे भूत झपाटले आहे. बहुतेक सर्व मानव प्राणी या महापुराच्या डोहात पडून वाहत चालले आहेत. पण भावपूर्ण अंतःकरणाने परमेश्वराला आर्त हाक मारली तर तो स्वतः येऊन प्रवाहात उडी घालून त्या तीराला पोचवतो. भगवंत भावाचा भुकेला असून भावना वश होऊन भक्तांचे संकटापासून रक्षण करतो. जास्त काय सांगू? आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची चिंता लागून भगवंत आपल्या दासाच्या संसार दुःखाचा समूळ नाश करतो. ईश्वराच्या दासांनाच आत्मसुखाचे वैभव प्राप्त होते. ते सदैवी भाविकच धन्य होत. ते सुदैवी भाविकच धन्य होत. आता ज्यांचा भाव जसा त्याप्रमाणेच देवही यांचे बरोबर वर्तन करतो. तो अंतर साक्षी सर्व जीवांचा खरा भाव जाणतो. भाव खोटा असेल तर देवही महाठग होतो. आश्चर्य म्हणजे तो त्यांच्या प्रमाणे असतो. भगवंत भक्तांच्या भजनाप्रमाणेच समाधान देतो. भावनेत थोडी फार उणीव आली तर तोही दूर होतो. आरशामध्ये आहेत तसेच प्रतिबिंब दिसते ना, तद्वत आपण जसे करतो तसेच प्रतिबिंबही करते. आपण भुवया उंचावल्या तर तेही रागाला येते. आपण हसलो तर तेही आनंदित होते. अशा तऱ्हेने भावनांचे प्रतिबिंब होऊनच देव झाला असून तो प्रत्येकाच्या भजनाच्या प्रमाणातच प्रसन्न होतो. असो भावपूर्ण भजन करणारे भक्त आपण उद्धारतातच. एवढेच नव्हे तर आपल्या पूर्वजांचाही उद्धार करतात. हरिभक्ती करणाऱ्यांची माता धन्य आहे. तिचाच जन्म सार्थक होय. रामधन प्राप्त करून घेतलेले भाविकच धन्य आहेत. त्यांचे मागील अनंत जन्मातील पुण्य फलद्रूप झाले म्हणून मानव जन्माची भाग्यरूपी सुंदर भजन रत्नाची तिजोरी मिळाली असताना त्यातील रत्न भगवंत त्याला अर्पण करून आनंद लुटावा. भक्ताची श्रीमंती कमी असली तरीही तो ब्रह्मादी देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे समजावे. तो सदैव वैराग्य विचाराने आनंदाने राहतो. भगवंताच्या मागे लागून प्रपंचाबद्दल निराशा उत्पन्न झालेल्या भाविकांचे तो सर्व शक्तिमान अंतर्बाह्य संरक्षण करतो. ईश्वरावर अंतःकरणपूर्वक प्रेम असणारे स्वानंद साम्राज्य उपभोगतात. त्यांचा शाश्वत निधी सर्वांपेक्षा वेगळा असतो. पण अचानक मिळालेला द्रव्य निधी कवडी मोलाने विकून टाकावे तसे तो भक्त आयुष्य व्यर्थ घालवतो. घोर तपस्यारूपी परीस सापडेला असताना त्याचा उपभोग कसा करून घ्यावा हे माहीत नसलेल्या दरिद्र्याप्रमाणे मानव या प्रपंचात येऊन मायाजालात अडकला आहे आणि शेवटी हात झटकून एकटाच जातो. तात्पर्य या नरदेहाच्या योगेच कित्येक जणांचा उद्धार झाला आहे आणि त्यानेच अनेक दुर्दैवी दुःखी झाली आहेत.
वरील गोष्टी पटवून घेऊन या नरदेहानेच त्वरित संत संगत करून सार्थक करून घ्यावे. तू मागे कित्येक नीच योनी जन्म घेऊन अत्यंत दुःख भोगले आहेस बाबा. आता ही वेळ कशी येते कोण जाणे. पक्षी सगळीकडे उडून जातात, त्याप्रमाणे ही संपत्ती, स्त्री, पुत्र इत्यादी सर्व नाश पावतात. पुढचा क्षण निश्चितपणे तुझा आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. आतापर्यंत आयुष्य तरी गमावले आहेस. देह पडताच नीच योनीत जाणे निश्चितच आहे. पुढे तुला कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनीत कष्टावे लागणार असून तेथे काही उन्नत स्थिती प्राप्त होणार नाही. मागे गर्भवासात असताना यातना भोगत असताना फार दुःख भोगलेस बाबा. त्यातून कसे तरी दैववशात फार कष्ट करून पार पडला आहेस. तेव्हा तू एकटाच दुःख भोगत असताना कोणी तुझ्या उपयोगी पडले काय. पुढेही तुला एकट्यालाच जायचे आहे बाबा. कुठले माता पिता, कुठले भाऊ बहीण, कुठले आप्तेष्ट आणि कुठली पत्नी मुले, ते सर्व माईकच असून सुखाचे सोबती आहे, दुःखात वाटेकरी नाहीत. कुठला प्रपंच आणि कुठले कुल विनाकारण चिंता का करतोस. तुझे धन धान्य लक्ष्मी सर्व काही क्षणिक आहे. आयुष्यभर ओझे वाहून शेवटी सर्व सोडून जाणारच. काही कर्मगतीने सर्वजण एकाच जागेत जन्माला आले तर झालं. हे पंडिता, तू त्यांना आपले कसे मानतोस. मुळात शरीरच तुझे नाही असे असताना उरलेल्या गोष्टींचे काय. हे सर्व जाणून घेऊन आता तरी खरंच एका भगवंताचा भावपूर्वक आश्रय घे. एका पोटासाठी कितीतरी कनिष्ठ लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुती स्तोत्रे गाऊन त्यांना गौरवावे लागते. अशा तऱ्हेने केवळ पोटाला देणाऱ्यासाठी हे शरीर विकावे लागते. आणि मग जो जन्माला घालतो त्याला कसे विसरावे ते सांग बाबा. त्या भगवंताला रात्रंदिवस कोट्यानुकोटी जीवांची चिंता असते. त्यांच्या सामर्थ्यानेच मेघ बरसतात. समुद्र आपली सीमा ओलांडत नाही. शेष पृथ्वीचे ओझे वाहतो. सूर्याचा उदय होतो. तो दयाळू परमेश्वराची लीला समजणे कठीण आहे. अशा सर्वात्मा असलेल्या रामाला सोडून विषयेच्छा बाळगणारा माणूस नीचच होय. तो आपले फळ भोगतोच. रामाशिवाय आशा ही सर्व निराशाच होय. त्या योगे मी माझे हाच शीन पदरी येतो. आता शीन येऊ दे म्हणणारे वाटेल तितकी चिंता करत बसू देत. विषय सापडले नाहीत तर ते स्वतःच कासावीस होतात. पूर्णानंद असलेल्या रामाला सोडून विषय चिंतन करणाऱ्या लोलुपांना समाधान कोठून मिळणार. असो तात्पर्य. सदैव सुखच हवे म्हणणाऱ्या दुःखाला कारण असलेल्या परमार्थ विरोधी आपतेष्टांना दूर सारून रामाच्या भजनाला लागावे. विषयजन्य सुखानेच अत्यंत दुःख होते. ते प्रथम गोड वाटले तरी शेवटी कडू हेच निश्चित. गळाला लागलेले मांस गिळताना माशाला सुख वाटले तरीही दोरा ओढला की ते त्याच्या घशाला अडकते. हरिण गवत खाण्यास धावत जाताना पाय अडकून पडते. त्याचप्रमाणे विषय सुख गोड वाटले तरीही ते खरोखरच शेवटी कडूच असते. म्हणून खरोखरच रामावर प्रेम करा. यावर भाविक श्रोत्याने विचारले, हे महानुभव जीवन सार्थक कशाने होते. यमपुरीला जाणे चुकवण्याचा उपाय कोणता हे आम्हाला स्पष्ट समजावून सांगा. देव कोठे आहे, त्याची मला कशी भेट होईल. दुःखाचे मूळ असणाऱ्या संसारापासून सुटका कशी होईल. हे दयाधना, लगेच ईश प्राप्ती होऊन हीन गतीला जाण्याचे चुकवण्यासाठी कोणते साधन करावे. आम्ही तुम्हाला शरण आलो आहे असे सांगा. यावर वक्त्याने उत्तर दिले, एकाग्र मनाने भगवंताचे भजन करावे. त्यामुळे काही त्रास न होता समाधान मिळते. यावर
त्यावर म्लान चेहऱ्याने श्रोत्याने भगवंताचे भजन कसे करावे, हे मन कोठे स्थिर करावे, ईश भक्तीचे लक्षण मला समजावून सांगा, असे त्यांचे चरण धरून विनविले. त्यावेळी दुःखाने त्यांचे हृदय भरून येऊन डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. शिष्याची ही अनन्य स्थिती पाहून सद्गुरू भुलले आणि पुढील समासात त्यांचा स्वानंद उफाळून वर आला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तृतीय दशके वैराग्य निरूपणम नाम दशमाः समासः.